नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। उत्तर प्रदेशमध्ये प्रिन्स तिवारी हा तरुण राहत होता। 30 जानेवारी 2025ला प्रिन्सने कॉलेजमध्ये बी फार्मची ॲडमिशन घेतली होती। त्याकरता त्याला किरायाने रूम हवे होते। पहिल्याच दिवशी त्याने कॉलेजमध्ये रूमबद्दल विचारणा केली। प्रिन्सने त्यांना विचारले, रूम कुठे मिळेल का? बाजूला गार्ड उभा होता। तेव्हा एका गार्डने म्हटले, मी जिथे राहत आहे त्या शेजारी मकान आहे, तिथे रूम खाली आहे। त्या गार्डचे नाव सतीश होते। प्रिन्सने दुसऱ्या दिवशी जाऊन रूम पाहण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिन्स सतीशच्या घरी गेला, तेव्हा सतीश घरी नव्हता, तो ड्युटीवर निघून गेला होता। घरी सतीशची पत्नी होती। तेव्हा प्रिन्सने सतीशला फोन केला आणि विचारले। तेव्हा सतीशने सांगितले, घरी माझी पत्नी आहे, तिच्याकडून चाबी घेऊन घे आणि रूम बघून घे। इथेच प्रिन्स आणि सुधाची पहिल्यांदा भेट झाली होती। सुधा दरवाजावर आली। प्रिन्स तिला पाहतच राहिला। त्याला विश्वास वाटत नव्हता की एका गार्डची पत्नी एवढी सुंदर असू शकते। सुधाने स्वतः त्याला रूम दाखविले व जबरदस्ती बसून चाय पाजला आणि म्हटले, तू चांगला मुलगा वाटतो, वाईट माणूस येऊन शेजारी राहिल्यापेक्षा तुम्हीच किरायाने रूम घेऊन घ्या। संध्याकाळी प्रिन्सने मकान मालकासोबत बोलून एक रूम किरायाने घेतली। आपल्या मुलाला खायची प्यायची कोणती अडचण नको म्हणून त्याची आई पण त्याच्यासोबत राहू लागली। इकडे हळूहळू प्रिन्ससोबत सतीशची मैत्री होऊ लागली। याच बहाण्याने त्याची सुधासोबत जवळीक वाढू लागली। या जवान मुलाला आपल्यापासून काय पाहिजे हे सुधाला समजण्याला वेळ लागला नाही, यामुळे तिने त्याला कोणताही विरोध केला नाही। सतीशच्या शेजारी राहिल्यावर 2 महिन्यानंतर एके दिवशी जेव्हा सतीश कॉलेज गार्ड ड्युटीवर गेला होता, सुधाने प्रिन्सला इशारा केला आणि घरी बोलावून घेतले। प्रिन्स या संधीची वाटच पाहत होता। त्याची आई झोपली होती, तो चुपचाप उठून बाजूच्या रूममध्ये गेला। सुधा जागीच होती, त्याचीच वाट पाहत होती। सुधाचं लग्न झालं होतं, प्रिन्स अनमॅरिड होता। सुधा आणि प्रिन्सचे शारीरिक संबंध सुरू झाले। प्रिन्सला तर हे मकान आणि सतीशसोबत मित्रता हे दोन्ही वरदान वाटू लागलं, म्हणून प्रिन्स सतीशवर पैसा खर्च करू लागला। सतीशला दारू पिण्याचे व्यसन होते आणि प्रिन्सला मित्रासोबत अधूनमधून बिअर पिण्याचे शौक होता, परंतु सतीशसोबत मित्रता वाढवण्यासाठी त्याला जास्त दारू प्यावे लागत असे, म्हणून तो अभ्यासाचा बहाणा करून मित्राच्या घरी जात असे। प्रिन्स सतीशसोबत बाहेर जाऊन सतीशला दारू पाजत असे आणि स्वतः दारू कमी पित असे। त्यांचं असं रोजचं सुरू झालं होतं। सतीश दारूच्या नशेत गाढ झोपी गेला की हा प्रिन्स बायकोच्या रूममध्ये जाऊन शारीरिक संबंध करत असे। हळूहळू प्रिन्स आणि सुधा एकमेकांसोबत शारीरिक सुख भोगू लागले। दोघांचे 1 वर्षापासून अनैतिक संबंध सुरू होते। सतीशची नाईट ड्युटी असली की प्रिन्स सतीशच्या बायकोजवळ जाऊन रात्रभर शारीरिक संबंध करायचा। एके दिवशी सतीशने घरीच दारू आणून ठेवले होते, परंतु दारू कमी पडल्यामुळे प्रिन्सने सतीशला दारू आणायला पाठवले। सतीश दारू आणायला निघाला, परंतु दारू जास्त झाल्यामुळे त्याच्याकडून गाडी चालवणे मुश्किल झाले। ॲक्सिडेंटच्या भीतीने रस्त्यावरूनच तो वापस घरी आला। घरी आल्यावर त्याने पाहिले आणि त्याची पायाखालची जमीनच सरकली। त्याची बायको आणि प्रिन्स हे शरीर संबंध करत होते। त्याला खूप राग आला, परंतु तो शांत झाला। त्याला भीती वाटली, आवाज केला तर कोणी शेजारी पाजारी येईल। तो तेथून पळून गेला आणि त्याच्या बायकोने माफी मागितली। सुधाने नवऱ्याला हात जोडून विनंती केली, पाया पडल्या, परंतु सतीशचा पत्नीवरील विश्वास उडाला होता। त्याने गार्डची नोकरी सोडून बायकोला घेऊन गावाला निघून गेला। इकडे प्रिन्स पण काही दिवस शांत राहिला, परंतु त्याला सुधाच्या शरीराची चटक लागली होती। जास्त दिवस तो शांत राहू शकला नाही। शेवटी त्याने सुधाला फोन केला। आता त्यांचे नेहमी फोनवर बोलणे सुरू झाले। सुधा प्रिन्सला गावाला भेटायला बोलवू लागली आणि गावाला सुद्धा त्यांचे शारीरिक संबंध सुरू झाले। नवरा असताना सुद्धा आपल्या शरीराची भूक प्रिन्सकडून मिटवू लागली। अशातच 6 फेब्रुवारी 2025ला व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे तिने प्रियकराला घरी बोलावले। तिचा पती बाहेरगावला मुक्कामाने गेला होता। याच संधीचा फायदा सुधाने घेतला। प्रिन्स खुशीतच सुधाच्या गावाला गेला आणि तिच्या घरी जाऊन पोचला। दोघांनी सोबतच जेवण केले। नंतर बेडवर जाऊन शारीरिक संबंध सुरू झाले। रात्रभर यांचा खेळ सुरू असल्यामुळे बिना कपड्याचे तसेच ते थकल्याने झोपले। त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता। थकल्यामुळे ते गाढ झोपी गेले। मात्र सुधाचा पती त्याच रात्री अचानक घरी आला। त्याने पाहिले आपली पत्नी प्रियकरासोबत अंगावर एकही कपडा नाही, दोघंही नग्न अवस्थेत झोपले आहे। हा नजारा पाहून नवऱ्याला खूप राग आला। त्याने जवळच असलेली कुऱ्हाड घेतली आणि प्रिन्सच्या मानेवर मारली आणि त्याचा तडफडून जागीच मृत्यू झाला। त्याचे प्रेत ओढत नेऊन गटरच्या गड्ड्यात नेऊन फेकले। 7 दिवसानंतर शेजाऱ्यांना दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांनी रिपोर्ट दिला। पोलीस आले। पोलिसांनी गटरमधून लाश बाहेर काढली।
पोलिसांनी तपास केला असता सतीशला अटक केली. फार्मसीचा विद्यार्थी एका बाईच्या नादी लागून आपला जीव गमावला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.